नमस्कार, मी डॉक्टर जगदीश शिंदे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रेक्टम कॅन्सर म्हणजे गुदद्वारामध्ये होणारा कॅन्सर याबद्दल माहिती तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ चालू करण्याच्या आधी सर्व पेशंट्सना मला एक माहिती द्यायची आहे की ज्या पेशंट्सना माझ्यासोबत ऑनलाईन कन्सल्टेशन करायचं आहे त्यांच्यासाठी मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही माझ्याशी डायरेक्टली कनेक्ट करू शकता. कोणत्याही कॅन्सरविषयी तुम्हाला माझ्याशी पर्सनली कन्सल्ट करायचं असेल तर तुम्ही कन्सल्टेशन करू शकता. त्यासोबत माझ्या क्लिनिकचा ॲड्रेस आणि नंबरसुद्धा मी या ठिकाणी दिलेला आहे. तर कोणाला पर्सनल कन्सल्टेशन करायचं असेल तर माझ्या क्लिनिकमध्ये सुद्धा तुम्ही येऊ शकता. तर व्हिडिओची सुरुवात करूया. मित्रांनो, रेक्टम कॅन्सर म्हणजे काय असतो आणि तो का होतो आणि त्याचे लक्षण काय आहेत आणि तो प्रिव्हेंट कसा करायचा याबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे. तर रेक्टम कॅन्सर म्हणजे काय? तर रेक्टम हा जो पार्ट आहे तो आपल्या गॅस्ट्रो इंटेस्टाइनल सिस्टीम किंवा आपली जी पचनक्रिया जी आहे, पचनसंस्था जी आहे त्या पचनसंस्थेमधला सर्वात शेवटचा जो भाग आहे याला रेक्टम म्हणतात. तर रेक्टम जे आहे याचं काम काय आहे की रेक्टममध्ये आपण ज्यावेळेला अन्न खातो तर पूर्ण अन्नाचं पचन जे आहे ते आपल्या आतड्याच्या वरच्या भागामध्ये होतं आणि रेक्टममध्ये हे जे पचन झालेलं अन्न आहे याचा जो कचरा किंवा जो राहिलेला भाग जो आहे वेस्ट मटेरियल आहे ते त्या भागामध्ये साठवलं जातं आणि साठवल्यानंतर काही वेळानं आपण ते त्या खालच्या भागामधून तो जो वेस्ट जो पार्ट आहे आपल्या अन्नाचा तो बाहेर फेकला जातो शरीराच्या. तर हे जे स्टोअर करण्याचं जे काम आहे हे रेक्टम ह्या भागामध्ये केलं जातं. बऱ्याच वेळेला या भागामध्ये कॅन्सर किंवा गाठ ही होऊ शकते आणि या भागामध्ये जर गाठ झाली तर त्याला रेक्टम कॅन्सर किंवा गुदद्वाराचा कॅन्सर असं आपण म्हणू शकतो. तर रेक्टम कॅन्सरची लक्षणं कोणकोणती आहेत? तर रेक्टम कॅन्सरच्या लक्षणामध्ये पहिलं जे सर्वात महत्त्वाचं जे लक्षण आहे ते म्हणजे संडासद्वारे रक्त जाणं किंवा PR ब्लिडिंग हे सर्वात कॉमन लक्षण आहे. बऱ्याच वेळा काय होतं की संडासद्वारे रक्त जाणं हे खूप कॉमन दुसऱ्या आजारामध्ये पण दिसू शकतं, जसे की पाईल्स, फिशर ह्या आजारामध्ये सुद्धा संडासद्वारे रक्त जाऊ शकतं. मात्र पाईल्स आणि फिशर हे एक बेनाईन म्हणजे नॉन मॅलिग्नंट कॅन्सर नसणारे आजार आहेत. मात्र रेक्टल कॅन्सर हा एक मॅलिग्नंट किंवा कॅन्सर आहे. तर बऱ्याच वेळेला हे डिफरन्शिएट करणं पेशंटच्या दृष्टीनं अवघड असतं. काही वेळेस असं पण दिसून आलेलं आहे की पेशंट जे आहेत हे पाईल्स आणि फिशरची ट्रीटमेंट घेत राहतात, मात्र त्यांना बऱ्याच वेळानं समजतं की त्यांना रेक्टमचा कॅन्सर आहे. तर पाईल्स किंवा फिशरसारखा जर त्रास होत असेल तर तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्याचा तपास करून घेणं फार महत्त्वाचं आहे. कारण जर संडासद्वारे रक्त जात असेल तर ही एक कॅन्सरची सुरुवात असू शकते. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घेणं आवश्यक आहे. दुसरं महत्त्वाचं जे याच्यामध्ये सिम्पटम आहे किंवा लक्षण आहे ते आहे की कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठता. जर एखाद्या रुग्णाला वारंवार कॉन्स्टिपेशन, बद्धकोष्ठता किंवा संडास जायला त्रास होत असेल, संडासला जोर द्यावा लागत असेल तर अशा रुग्णांमध्ये सुद्धा रेक्टम कॅन्सर असण्याची शक्यता असू शकते. तर हे दुसरं लक्षण झालं. तिसरं लक्षण म्हणजे संडासच्या ज्या सवयी आहेत त्याच्यामध्ये जर अलीकडे काही बदल झाला असेल किंवा कधी मधूनच जुलाब होतात, मधूनच कॉन्स्टिपेशन होतं, तर असे जर चेंजेस होत असतील तर हे सुद्धा रेक्टम कॅन्सरचं एक महत्त्वाचं लक्षण असू शकतं. चौथं जे लक्षण आहे त्याच्यामध्ये पाठ दुखणे किंवा पोट दुखणे हे सुद्धा एक रेक्टम कॅन्सरचं सिम्पटम असू शकतं. तर अशा प्रकारे जर आपल्या केसमध्ये आपल्याला काही लक्षण दिसून येत असतील तर त्वरित आपल्या डॉक्टरांना दाखवणं आवश्यक आहे. तर ही झाली लक्षणं. दुसरा जो भाग आहे की रेक्टम कॅन्सर होण्याची कारणं काय आहेत? तर रेक्टम कॅन्सर होण्याचं पहिलं कारण म्हणजे तंबाखू, दारू ही व्यसनं. तर दारू आणि तंबाखू ह्या व्यसनांमुळे रेक्टम कॅन्सर होण्याचे चान्सेस वाढतात. त्याच्यामुळे हे अवॉइड करणं कधीही चांगलं असतं. दुसरं जे कारण आहे ते आहे की आपल्या आहारामध्ये जर लो फायबर आणि हाय फॅट डाएट असेल तर रेक्टम कॅन्सर होण्याचे चान्सेस जास्त वाढतात. जे वेस्टर्न डाएट आहे की ज्या वेस्टर्न डाएटमध्ये काय असतं की फॅटचं प्रमाण जास्त असतं आणि फायबरचं प्रमाण कमी असतं. तर अशामुळं काय होतं की कॉन्स्टिपेशन वाढतं आणि कॉन्स्टिपेशन ज्यावेळेला वाढतं त्यावेळेला रेक्टम कॅन्सर होण्याचे चान्सेस वाढतात.
पुढचं जे कारण आहे ते आहे फॅमिलियल प्रिडिस्पोजिशन. म्हणजे कधी काय असतं की काही पेशंट्समध्ये रेक्टम कॅन्सर हा जो आजार आहे हा फॅमिलियल असण्याची पण शक्यता असते. तर ज्या लोकांना फर्स्ट डिग्री ब्लड रिलेटिव्ह म्हणजे आई वडील किंवा बहीण भाऊ यांना जर रेक्टमचा कॅन्सर झाला असेल तर त्या केसमध्ये सुद्धा त्यांना रेक्टम कॅन्सर होण्याचे चान्सेस वाढतात. त्याचप्रमाणे काही जेनेटिक सिंड्रोम्स असतात, लिंच सिंड्रोम किंवा फॅमिलियल पॉलिपोसिस सिंड्रोम असे काही सिंड्रोम्स आहेत. तर ते जर काही फॅमिलीमध्ये असतील तर त्या फॅमिलीजमध्ये रेक्टम कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते. त्याचप्रमाणे जसं आपलं वय वाढत जातं तसं रेक्टम कॅन्सर होण्याचे जे रिस्क आहे तो सुद्धा वाढत जातो. आता हे झाले रिस्क फॅक्टर्स म्हणजे कशामुळं रेक्टम कॅन्सर होत होते. रेक्टम कॅन्सर प्रिव्हेंट कसा करायचा? तर रेक्टम कॅन्सर प्रिव्हेंट करण्यासाठी पहिली जी गोष्ट आपल्याला करावी लागते ती म्हणजे स्मोकिंग, टोबॅको आणि अल्कोहोल हे अवॉइड करणं आवश्यक आहे. हे अवॉइड केल्यामुळं हे जे आहेत हे अवॉइडेबल कंडिशन्स म्हणजे फॅक्टर्स आहेत, हे आपण अवॉइड केलं तर आपला रिस्क कमी होऊ शकतो. दुसरी जी गोष्ट आहे ते म्हणजे डाएट. तर डाएटमध्ये आपल्याला फायबरचं प्रमाण आहे डाएटमधलं ते वाढवणं आवश्यक आहे. फायबर कशामध्ये असतात तर पालेभाज्या, भाज्या, फ्रूट्स याच्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं. तर आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात व्हेजिटेबल्स जे आहेत, पालेभाज्या ज्या आहेत, फळं आहेत हे खाणं आवश्यक आहे. त्यासोबत फॅटचं इंटेक आपल्या डाएटमध्ये थोडं कमी करणं आवश्यक आहे. हे जर केलं तर आपल्याला कॉन्स्टिपेशन कमी होईल जेणेकरून रेक्टम कॅन्सरचे चान्सेस कमी होतात. त्याचप्रमाणे आपल्याला लाईफस्टाईल चेंजेस करावे लागतील. जे लोक सेडेंटरी लाईफस्टाईल ज्यांची असते किंवा जे जास्त वेळ बसून असतात त्या रुग्णांमध्ये सुद्धा कॉन्स्टिपेशनचं प्रमाण जास्त असतं जेणेकरून त्यांना रेक्टम कॅन्सरचे चान्सेस जास्त होतात. तर आपल्याला मॉडरेट प्रमाणात एक्सरसाइजसुद्धा केल्यामुळं आपल्याला रेक्टम कॅन्सर आपण प्रिव्हेंट करू शकतो. त्याचप्रकारे जर काही फॅमिली हिस्ट्री असेल तर त्याप्रकारे आपण जेनेटिक टेस्टिंग करू शकतो आणि आपल्या केसमध्ये काही रिस्क फॅक्टर आहे का ते आपण जाणून घेऊ शकतो. जर काही रिस्क फॅक्टर्स असतील, काही सिंड्रोम्स असतील तर आपण रेग्युलरली आपण स्क्रीनिंग करू शकतो आणि त्याप्रकारे लवकर डिटेक्शन करून लवकर ट्रीटमेंट करू शकतो. तर हे सर्व प्रिव्हेन्शनचे आणि अर्ली डिटेक्शनचे उपाय आहेत. जर तुम्हाला माझ्याशी कन्सल्ट करायचं असेल तर मी तुम्हाला एक कन्सल्टेशनची लिंक दिली आहे, तेथे जाऊन तुम्ही माझ्याशी कन्सल्ट करा. थँक्यू व्हेरी मच.